नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोकडे सर आपल्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पाठीमागचा जवळपास एक वीक खूपच व्यस्त शेड्यूल चालू होतं. मला राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आपली 31 तारखेला उद्या होते त्याच्यासाठी लाईव्ह यायचं होतं, पण काही ना काही कारणामुळे ते होत गेलं. आता उद्या 31 तारीख आहे, आज 30 तारीख आहे. पण मित्रांनो, काल मला 29 तारखेलाच हा व्हिडिओ घ्यायचा होता, पण काल 29 तारखेला म्हणजे शुक्रवारी पुण्यामध्ये जर तुमचे कोण मित्र असतील तर त्यांना विचारा. काल इकडे दिवसभर लाईटीचा प्रॉब्लेम होता 29 तारखेला शुक्रवारी, आणि त्याच्यामुळे मला शुक्रवारी हे लेक्चर घेता आलं नाही. आज शनिवारी बरोबर 12:01 झाले मी रात्री हा व्हिडिओ शूट करतोय, कारण काही वेळापूर्वीच लाईट आलेली आहे, दिवसभर लाईट नव्हती. मित्रांनो, उद्याच्या राज्यसेवा पूर्वसाठी 31 तारखेच्या आणि त्यानंतर उद्या येणाऱ्या कंबाईन साठी सुद्धा मी काही गोष्टी सांगणार आहे, ते महत्वाच्या आहेत. कंबाईन साठी मी सेपरेटली अजून 2 व्हिडिओ बनवणारच आहे, पण कमी वेळामध्ये राज्यसेवेच्या मुलांसाठी आपल्या बनवतोय. मित्रांनो, बरेचसे मुद्दे मागचे 2025 आणि 2026 जर मी 15-16 महिन्याचा कालावधी बघितला तर या 15-16 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या राज्यघटनेचे बरेचसे मुद्दे चर्चेमध्ये होते. या चर्चेतल्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला एखादा पूर्व परीक्षेला प्रश्न बनू शकतो, आणि म्हणून राज्यघटनेचे वर्षभरातले चर्चेचे असणारे मुद्दे याच्यावरती बघा मी काल चालत हा 2025 आणि 2026 मधल्या चालू घडामोडींचा मी तुम्हाला चालत हा एक फोटो आपल्या पॉलिटिबाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला टाकलाच होता. त्याच्यामध्ये मी हे 36 पॉईंट दिलेले होते. या 36 पॉईंट मधले काही पॉईंट्स मी डिटेल्स मध्ये थोडं घेण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, इथे बघा, पहिलं सगळ्यात महत्वाचं प्रिअम्बल बघा. आता घटना निर्मिती हा जो आपला टॉपिक आहे, तर घटना निर्मिती टॉपिक वरती तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारतात, तिथं काही करंट बेस मध्ये प्रश्न करायची काही गरज नाही. त्यामुळे घटना निर्मिती टॉपिक मध्ये ज्या महत्वाच्या डेट्स वगैरे आहेत, समिती महिला वगैरे, अधिवेशन महत्वाची, या अनुषंगाने तुम्ही घटना निर्मिती टॉपिकचा अभ्यास केलेलाच आहे किंवा वन डे ला आपण घेतलेलाच आहे. पण मित्रांनो, प्रिअम्बल वरती पुन्हा प्रश्न बनू शकतो. प्रिअम्बल वरती मित्रांनो समाजवादी शब्द आणि धर्मनिरपेक्षता शब्द याच्या जोडीला जो एकात्मता शब्द आहे, हे जे 3 शब्द 42व्या अमेंडमेंट 1976 टाकलेले आहेत. मित्रांनो, याच्यावरती पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे की काय गरज होती. त्याच्यामुळं राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतल्या समाजवादी धर्मनिरपेक्ष याच्यावरती पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की इलॉजिकल वगैरे आहे, तर असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर म्हणजे पुन्हा एकदा चर्चेत आहे, म्हणून 42 अमेंडमेंट हे 3 शब्द टाकलेले आहेत. याच्या पलीकडे जाऊन प्रस्ताविकेच्या बाबतीतली मतं असतील किंवा प्रस्ताविकेच्या बाबतीमध्ये आपले जे काही मित्रांनो 5 खटले असतील, ज्याच्यामध्ये बेरोबरी खटला आहे, सज्जन सिंग खटला आहे, या 2 खटल्यामध्ये प्रस्तावना घटनेचा भाग नाही म्हटलं. त्यानंतर केशवानंद भारती खटला असेल, एस.आर. बोंबे खटला असेल, LIC खटला असेल, इथं प्रस्तावना घटनेचा भाग असलं म्हटलं. त्यामुळे खटले इकडे खटले वगैरे करून ठेवा. जर प्रश्न गेला तर, जर आला प्रश्न तर 42व्या अमेंडमेंटच्या अनुषंगाने पुन्हा एखादा प्रश्न बनू शकतो. त्यामुळे या गोष्टी चर्चेत आहेत. त्यानंतर मित्रांनो, नागरिकत्वावरती सलगच प्रश्न चाललाय. कळतंय, मागं नागरिकत्व चर्चेमध्ये होतं राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या अनुषंगानं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न विचारला. आता पुन्हा एकदा नागरिकत्व चर्चेत आहे. नागरिकत्व कायद्यामध्ये तुम्ही बदल केलेला आहे. त्यानंतर एक ब्रिटिश शिक्षण तज्ञ निताशा कौल यांचं तुम्ही OCA नागरिकत्व काढून घेतलेलं आहे. OCA 2005 ला आपण योजना सुरू केली होती, 2015 ला ती PIO सोबत पुन्हा मर्ज करून टाकण्यात आलेले आहेत. ह्या OCA ला मित्रांनो, जर तुमच्याकडे OCA कार्ड 5 वर्ष OCA कार्ड असेल, जर 5 वर्षापासून OCA कार्ड असेल आणि जर तुम्ही 1 वर्ष भारतामध्ये जर अर्ज करण्याच्या अगोदर निवासी असाल, तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी भारताचं नागरिकत्व मिळतं. लक्षात ठेवा मित्रांनो, 1 वर्षाचा वास्तव्य असलं तर. कळतं मी काय म्हणतो ते. तर ह्या OCAच्या अनुषंगाने सुद्धा काही मुद्दे चर्चेमध्ये आहेत. पुन्हा एकदा नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये पूर्व परीक्षेला परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता राज्यसेवेला तर सलगच मागची 2 वर्ष नागरिकत्वावरती प्रश्न आहेत. त्यामुळे नागरिकत्वाच्या अनुषंगाने महत्वाची गोष्टी लक्षात ठेवा. सध्या राहुल गांधींच्या अनुषंगाने 2025 पासून दुहेरी मुद्दा चर्चेमध्ये आहे की त्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व घेतलंय का काय, तर असा एक मुद्दा चर्चेला आहे. त्यामुळे अमेरिका, फिनलँड, अल्बेनिया, इस्रायल असतील, पाकिस्तान असेल, अशा देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व मान्य आहे. पण भारतामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे, एकेरी नागरिकत्व आहे. ती तरतूद भारतानं ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. कळतंय. मग नागरिकत्व कायदा 1955 आहे, त्याच्यातले प्राप्तीचे 5 मार्ग, जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती, प्रदेश अंमलीकरण, समाप्तीचे 3 मार्ग असतील. कळतंय. तर या अनुषंगाने परत एकदा जर प्रश्न सेट झाला तर प्रश्न बनू शकतो. मित्रांनो, नागरिकत्व सुद्धा मुद्दा चर्चेमध्ये आहे. कळतंय. त्यानंतर मित्रांनो, संघ व त्याचे राज्यक्षेत्र. मित्रांनो बघा, संघ राज्य व्यवस्था या टॉपिक वरती जर आपल्याला प्रश्न विचारला जातो, भारतीय संविधानाची एकात्मिक वैशिष्ट्ये, संघराज्य वैशिष्ट्ये, क्रिटिकल इव्हॅल्युएशन कुठल्या तज्ञांनी काय म्हटलं जोडायला मला, इकडे जर आपल्याला प्रश्न विचारला जातो. पण संघ व त्याचे राज्यक्षेत्र याच्यामध्ये मित्रांनो परत एकदा राज्याची भाषिक पुनर्रचना जी आहे तर ती चर्चेमध्ये, कारण तमिळनाडूचे राज्यपाल जे आहेत CR रवी यांनी
ही जी काही राज्यांची जी काही मित्रांनो भाषावर पुनर्रचना आहे ती इलॉजिकल वगैरे आहे, त्याच्यावर टीका केलेली होती आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज्यांची भाषावर पुनर्रचना चर्चेमध्ये आली होती. मग त्याच्यामध्ये धर आयोग असेल 1948चा किंवा 1948 अहवाल 1949 जेवी समिती असेल, राज्य पुनर्रचना आयोग असेल, त्यालाच आपण पाक आयोग असं म्हणतो. तर या अनुषंगाने एखादा प्रश्न बनणं अपेक्षित आहे. किंवा मित्रांनो केरळचं नामकरण केरळम असं बनलेलं आहे, किंवा सिक्कीम सध्या 50वा आपला वर्धापन दिन सेलिब्रेट करत आहे, किंवा गोरखालँड राज्याची मागणी होत आहे, त्याला 6व्या अनुसूचीमध्ये टाका अशी मागणी होत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो कलम 3 ची प्रक्रिया सुद्धा विचारणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मग कलम 3च्या संदर्भात विधेयक तुम्हाला पार्लमेंटमध्ये सादर करायचं असेल तर राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. राष्ट्रपतीला सांगितलं तुम्ही पूर्वसंमती द्या, संबंधित राज्याचं मत किंवा सल्ला घ्या. कळतंय? किंवा कलम 3 नुसार पार्लमेंटला असलेल्या पावर नवीन राज्य बनवणं असेल, राज्य क्षेत्र वाढवणं, सीमा वाढवणं वगैरे वगैरे वगैरे. कळतंय मी काय म्हणतो? किंवा राज्याचं नाव बदलणं. मग केरळच्या अगोदर कुठल्या राज्याची नाव बदललेली आहेत, ओरिसाच्या संदर्भात कोणत्या अमेंडमेंट आहे, सगळ्या गोष्टी आय थिंक तुम्हाला रिकॉल होत असतील बघा. तर या अनुषंगाने एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दर आयोगाचे सदस्य आहेत जवाहरलाल असतील, पन्नाला असतील, दर आयोग असतील, त्याच्या शिफारशी असतील. जेओपी समितीचे 3 लोक सदस्य नव्हता अध्यक्ष असतील, किंवा राज्य पुनर्रचना आयोगामध्ये के एम पन्नीकर असतील, फाजल अली असतील, हृदयनाथ कुंद्रू असतील, यांच्या शिफारशी वगैरे वगैरे. तर या अनुषंगाने मित्रांनो एखादा प्रश्न सेट होऊ शकतो, कारण हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये होतं. मित्रांनो सिक्कीम 50वा वर्धापन दिन करतंय. मग सिक्कीम 47च्या अगोदर संस्थान होतं. सिक्कीम 47ला भारताचं संरक्षित क्षेत्र बनलेलं आहे. कळतंय? त्यानंतर मित्रांनो 35व्या अमेंडमेंटनं असोसिएट स्टेट झालेलं आहे. म्हणजे 35व्या घटना दृष्टीनं मित्रांनो ते संयुक्त राज्य बनलेलं आहे भारताचं. कळतंय का मी काय म्हणतो? त्यानंतर 35व्या अमेंडमेंटनं त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला आहे. कळतंय मी काय म्हणतो? बघा सगळ्यात पहिल्याला प्रोटेक्टरेट स्टेट 47ला, त्यानंतर 35व्या अमेंडमेंटनं असोसिएट स्टेट, आणि त्यानंतर 36व्या घटना दृष्टीनं फुल स्टेट. त्यामुळे 35व्या अमेंडमेंट 36व्या अमेंडमेंट 35व्या अमेंडमेंटनं 2A 10 शेड्यूल आलं होतं. त्यानंतर मित्रांनो 36व्या अमेंडमेंटनं 2A 10 शेड्यूल रद्द करून 371 आलं होतं. सिक्कीमच्या संदर्भातल्या सगळ्या तरतुदी लक्षात ठेवा. कळतं मी काय म्हणते? तर ह्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा मित्रांनो. मूलभूत हक्क चॅप्टर चर्चेमध्ये आहे. कळतंय का? तर त्याच्यामध्ये सगळ्यात हिट लिस्टवर असेल बघा, हिट लिस्टवर असेल कलम 14. कळतंय? हिट लिस्टवर असेल कलम 21, हिट लिस्टवर असेल कलम 21. त्यानंतर हिट लिस्टवर असेल 25 ते 28. बघा 25 ते 28 मध्ये तुमचे मूलभूत हक्क. कळतंय का? कारण प्रार्थना संदर्भातले कुठलेही नवे खटले दाखल करून घेऊ नका असा सुप्रीम कोर्टाचा त्या ठिकाणी मित्रांनो निर्णय आला होता. त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर बघा सरन्यायाधीशांवरती एका व्यक्तीने मागे बूट फेकला होता आणि त्याच्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरल्या ज्या 8 मर्यादा आहेत त्या 8 मर्यादा सुद्धा चर्चेला आलेल्या होत्या. कळतंय मी काय म्हणतो? त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने एखादा प्रश्न बनणं अपेक्षित आहे. माहिती अधिकार कायद्याला 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कायदा हा 1901A चाच भाग आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो अपंगांना मूलभूत तुरुंग सेवा नाकारणं म्हणजे मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे. कळतंय? तर ते कलम 21 ला वगैरे पुन्हा जोडलं होतं. मित्रांनो एल मुरुगननाथ तमिळनाडू खटला या संदर्भामध्ये ह्या अपंगाच्या संदर्भातला किंवा त्याला दिव्यांग असं आपण म्हणतो, तर ह्या दिव्यांगांच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी आला होता. मित्रांनो जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांमध्ये मित्रांनो डिजिटल प्रवेशचा समावेश केलेला आहे. तर मित्रांनो अमर जैन खटला आहे 2025 चा. कळतंय? तर मित्रांनो हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कलम 14च्या बाबतीत समानतेची संकल्पना असेल. कळतंय? कलम 21च्या संदर्भामध्ये प्रोसिजर स्टॅब्लिश बाय लॉ असेल. त्यानंतर एके गोपालन खटल्यामधला निर्णय, मनेका गांधी खटल्यामधला निर्णय, त्याला विकेच्या संदर्भातलं सगळं बेसिक ते माहित असणं गरजेचं आहे. 25 ते 28 सेक्युलरिझमच्या संदर्भातली सगळी कलमे हिट होऊ शकतात बघा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही अजून बघितलं तर कलम 32 226 तर तिकडे आहेच, पण मूलभूत हक्कांवरती एखादा प्रश्न उद्याच्या राज्यसेवेला येऊ शकतो. यातले काही मुद्दे जर त्या ठिकाणी परीक्षेला उतरले तर मित्रांनो कन्सेप्च्युअल लेवलला उतरले तर मित्रांनो त्या ठिकाणी नवल वाटता कामा नये. कळतंय? डीपीएसपी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. मित्रांनो हा पॉश कायदा म्हणजे कामाच्या ठिकाणी जे महिलांचा लैंगिक छळ होतोय तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी 2013 हा कायदा आला होता. तर मित्रांनो मग महिलांच्या संदर्भात संविधानात काय काय तरतुदी आहेत? कलम 14 असेल, कलम 15 असेल, कलम 39A आणि D असेल, किंवा कलम 39A कलम 51A मूलभूत कर्तव्य असेल. कळतंय? महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करा. तर हे सगळ्या गोष्टी असेल मित्रांनो. तर ह्या गोष्टी आहेत. किंवा समान नागरिक कायदा आहे, तर समान नागरिक कायद्याच्या अनुषंगाने म्हणजेच आपल्या मार्गदर्शक तत्व क्रमांक कलम 44च्या अनुषंगाने फिक्स म्हणजे फिक्स उद्या राज्यसेवेला प्रश्न येणं अपेक्षित आहे. उत्तराखंड मित्रांनो बघा उत्तराखंड हे समान नागरिक कायदा लागू करणारं घटनेनुसारचं पहिलं राज्य आहे. पण पहिलं राज्य विचारलं तर पहिलं राज्य गोवा सांगायचं. मित्रांनो गोव्यामध्ये आपली पोर्तुगीज सिव्हिल संहिता 1867 लागू आहे.
1967 पार्लमेंटनं कायदा करून त्याला लागू करायला परवानगी दिली. म्हणजे उत्तराखंडमध्ये जरी आपलं कलम 44 लागू असलं तरी त्याच्या अगोदरचा जो गोवा आहे, गोव्यामध्ये आपलं कलम 44 लागू नाहीये, गोव्यामध्ये पोर्तुगीज सिव्हिल कोड लागू आहे. हा त्यातला डिफरन्स लक्षात ठेवा. कळतंय? सन्मान कायद्याचे विषय काय? विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक वगैरे वगैरे वगैरे. सन्मान कायदा हा मित्रांनो सेक्युलरिझम प्रस्थापित करतो, सेक्युलरिझमला बळकटी देतो, जागतिकीकरणाच्या युगातून सेक्युलरिझम एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो, धार्मिक आधारित राजकारण दूर करण्याचा प्रयत्न करतो. सन्मान नागरी कायद्याच्या बाजूने ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. कळतं मी काय म्हणतो ती? तर ह्या गोष्टी डीपीएसपीच्या बाबतीमध्ये चर्चेमध्ये आहेत, होत्या. घटनादुरुस्ती मित्रांनो, आता बरीचशी आता अलीकडे घटनादुरुस्ती विधेयक सादर झालेले आहेत. त्यातले सगळ्यात हिट लिस्टवर असणारे 130वे घटनादुरुस्ती विधेयक, 131वे घटनादुरुस्ती विधेयक कॅन्सल झालं, पण 130वे घटनादुरुस्ती विधेयक हिट लिस्टवर आहे, ज्याच्यावरती असे मंत्री ज्याच्यावरती गंभीर फौजदारी मित्रांनो गुन्हे दाखल झाले आहेत किंवा ज्यांना 30 दिवसापेक्षा जास्त त्यांना तुरुंगवासाचे शिक्षा झालेली आहेत, अशा मंत्र्यांचा 31व्या दिवशी आपोआप मंत्रीपद जाण्याच्या बद्दल तरतुदी ह्या कलम 130व्या घटनादुरुस्ती विधेयकामध्ये हे अजून पारित झालेलं नाही. कळतंय? 20 ऑगस्ट 2025 ला अमित शहा यांनी हे लोकसभेमध्ये मांडलं. त्यानंतर हे दोन्ही सभागृहाच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक, त्याला आपण जेपीसी म्हणतो, जेपीसी कडे हे विधेयक गेलेलं आहे. हे कलम जर पारित झालं तर भारतीय संविधानाच्या कलम 75 मध्ये 75(5)A जोडला जाईल. भारतीय संविधानाच्या कलम 164 मध्ये 164A जोडला जाईल. 75(5)A केंद्रीय मंत्र्यांचा मित्रांनो त्या ठिकाणी पंतप्रधानांनी राजीनामा घेणं अपेक्षित आहे किंवा राष्ट्रपतींना शिफारस करणं अपेक्षित आहे, आणि जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर 31व्या दिवशी त्यांचा राजीनामा आपोआप रद्द होईल किंवा आपोआप त्यांचं मंत्रिपद जाईल. सेम तरतूद 164(4)A मध्ये दिली. सेम तरतूद दिल्लीच्या संदर्भात 239AA मध्ये 239AA5A जोडून तुम्ही करताय, तर नवी कलम 75 मध्ये 5A जोडताय, 164 मध्ये 4A जोडताय, 239AA मध्ये 239AA5A जोडताय, तर ही नवी कलम त्या ठिकाणी जोडून तुम्ही त्याच्यामध्ये केंद्रीय, राज्य आणि दिल्लीच्या मंत्र्यांसंदर्भात 31व्या दिवशी त्यांचं पद रिक्त होण्यासंदर्भात तुम्ही तरतुदी करताय. तर 131वा घटनादुरुस्ती विधेयक आहे ते एकदम व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो यापूर्वीची विधेयक आहेत मित्रांनो 129वा विधेयक वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात आहे. याच्यावर मी पुढे बनवलं बघा, इथं वन नेशन वन इलेक्शन बघा, लोकसभेत 17 डिसेंबर 2024 ला सादर झालं होतं. त्यानंतर ते जेपीसी कडे गेले 19 डिसेंबर 2024 ला. कळतंय? अजून ते पारित नाही झालेलं मित्रांनो. बघा, एक देश एक निवडणूक ही आहे, एक देश वन नेशन वन इलेक्शन करताय. लोकसभा असतील, राज्यांच्या विधानसभा असतील, यांच्या इलेक्शन तुम्हाला एक सोबत घ्यायचंय. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लोकसभेच्या कार्यक्रमामध्ये बदल करावा लागणार आहे. 183 172 नुसार तुम्हाला विधिमंडळाच्या कार्यक्रमामध्ये बदल करावा लागणार आहे. 327 कलम हे पार्लमेंटला मित्रांनो संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, यांच्या निवडणुकांच्या संदर्भात तरतुदी करण्याचं अधिकार 327 पार्लमेंटला देते. नवे कलम आणताय तुम्ही 82A हे नवीन कलम त्याच्यामध्ये आणताय. रामनाथ कोविंद समितीची त्या ठिकाणी तुम्ही स्थापना केली होती. तर हे 129वा घटनादुरुस्ती विधेयक अजून प्रलंबित आहे, पारित झालेलं नाही. त्याच्या अगोदर आलेलं 128वे अमेंडमेंट ते पारित झालेलं 128वे घटनादुरुस्ती विधेयक मित्रांनो महिला आरक्षणाच्या संदर्भात आहे, जो ऑलरेडी 106व्या घटनादुरुस्तीने पारित झालेला आहे. कळतंय? तुम्हाला माहित असेल मित्रांनो महिला आरक्षण हे 330A लोकसभेत असेल, 332A हे राज्याच्या विधानसभेत असेल, 339AA असेल मित्रांनो हे दिल्लीच्या ह्याच्यामध्ये आहे. त्याचा कार्यकाळ 334A मध्ये आहे. सगळी कलम महिलांना 33% रिझर्वेशन देत आहेत, राजकीय आरक्षण. त्यानंतर 127वा घटनादुरुस्ती विधेयक हे ऑलरेडी मित्रांनो 105व्या घटनादुरुस्तीने पारित झालेलं आहे. मित्रांनो 102व्या घटनादुरुस्तीनं राज्यांचं मागास ठरवण्याचा अधिकार काढून घेतले होते, ते पुन्हा तुम्ही 105व्या अमेंडमेंट नुसार दिलेलं आहे, ज्याच्या संदर्भात 127वा घटनादुरुस्ती विधेयक आहे. 126वा घटनादुरुस्ती विधेयक हे मित्रांनो अँग्लो इंडियनचं रिझर्वेशन तुम्ही कॅन्सल करून SC/ST जे राजकीय आरक्षण आहे ते दर 10 वर्षांनी वाढवता, तसं 2030 पर्यंत वाढवलेलं आहे. त्यासाठी 126वे घटनादुरुस्ती विधेयक मांडलं होतं आणि ते 104व्या घटनादुरुस्तीने पारित झालेलं आहे. म्हणजे मी यापूर्वीची सुद्धा ही 4 घटनादुरुस्ती विधेयक जोड्या लावायला वगैरे तुम्हाला आली तर ओके. त्यानंतर मित्रांनो 131वा घटनादुरुस्ती विधेयक बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की 131वा घटनादुरुस्ती विधेयक आता नुकतंच काय झालेलं आहे, रद्द झालेलं आहे. कारण नरेंद्र मोदी हे जे पंतप्रधान आहेत यांच्या एनडीए सरकारकडे मित्रांनो 2/3 मेजॉरिटी नव्हती. 528 पैकी 352 ही 2/3 मेजॉरिटी त्यांच्याकडे हवी होती. विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडलेली, तर विधेयकाच्या विरोधामध्ये 230 मतं पडलेली आहेत. मित्रांनो 352 मतं त्यांना अपेक्षित होतं, त्यामुळे त्यांना
जे महिला आरक्षण लागू करायचं होतं किंवा जे मतदारसंघाचं परिसीमन करायचं होतं, तर मित्रांनो ते त्यांना करता येऊ शकलेलं नाही. तर ते 131व घटनादुरुस्त विधेयक त्या ठिकाणी मित्रांनो रद्द झालेलं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 81 मध्ये लोकसभेची रचना दिली, जी 550 वरून तुम्ही 850 करणार होता. कलम 82 मध्ये परिसीमन दिले, त्याच्यामध्ये तुम्ही बदल करणार होता. आता सध्या जर तुम्ही बघितलं तर परिसीमनाच्या बाबतीमध्ये तुम्ही 84वी आणि 87व्या घटनादुरुस्तीने असं सांगितलंय की 2026 नंतरच्या जनगणनेच्या आधारे परिसीमन होईल. पण तुम्ही कलम 82 मध्ये बदल करून 2011च्या जनगणनेचा त्या ठिकाणी वापर करणार होता. आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाची जी काही भूमिका होती, ती विरोधी पक्षाची भूमिका होती 2011च्या जनगणनेचा जर त्या ठिकाणी आधार घेतला तर मित्रांनो त्या ठिकाणी बरेचशा किंवा दक्षिणेकडील राज्यांवरती अन्याय होतं. 2026 ची जनगणना उद्या, त्याच्यानंतरची जनगणना उद्या, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्र देशाने बघितलेल्याच आहेत. आतापर्यंत 4 परिसीमन कायदे आहेत ज्याच्यावरती आपण पुढे बोलूयातच. तर हे 131वा विधेयक आहे मित्रांनो. 131वा दुसऱ्या घटनादुरुस्ती एक विधेयक आहे बघा, त्यासाठी सुद्धा आता नवीन 131वा घटनादुरुस्ती विधेयक मांडलेलं आहे मित्रांनो. भारतीय संविधानाच्या कलम 240 मध्ये राष्ट्रपतींना काही केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये विनियमन करण्याचा अधिकार दिलाय, ज्याच्यामध्ये अंदमान निकोबार बेट असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली, दमण दीव असेल. त्या ठिकाणी मित्रांनो याच बरोबर आता याच्यामध्ये तुम्ही चंदीगडचा सुद्धा समावेश करताय. सध्या चंदीगडसाठी पार्लमेंट कायदा करते, पण आता चंदीगड जर कलम 240 मध्ये आला तर त्यासाठी राष्ट्रपती विनियमन करतील. शीतशांतता, इथं प्रगती, इथं सुशासन प्रस्थापित व्हावं म्हणून राष्ट्रपतीला तो अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर याही गोष्टी किंवा कलम 240 किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या भाग 8 239 ते 241 ही काय कलम या अनुषंगाने जर कलम गेली तर हे केंद्रशासित प्रदेशाच्या अनुषंगाने सुद्धा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मित्रांनो हॉट टॉपिक आहे राष्ट्रपती राज्यपाल. एकदम जबरदस्त राष्ट्रपती राज्यपाल. मित्रांनो राष्ट्रपती राज्यपालाच्या बाबतीमध्ये काही पॉइंट्स येणं अपेक्षित आहे. आता नुकताच तमिळनाडूच्या राज्यपालाच्या संदर्भात एक खटला झाला होता मित्रांनो, की बाबा त्या ठिकाणी त्यांनी राज्याची काही विधेयकं अडवून ठेवली होती. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की बाबा अशा पद्धतीने राज्यपालांनी विधेयकं अडवून ठेवणं किंवा राष्ट्रपतींनी सुद्धा पुढे जाऊन संसदेची विधेयकं अडवून ठेवणं तर हे पण काही योग्य नाहीये. तर हा त्या ठिकाणी तमिळनाडू खटल्यामध्ये निकाल दिला होता. राष्ट्रपती संदर्भात राष्ट्रपतीकडे भारतीय संविधानाच्या कलम 111 नुसार संसदेची विधेयक येतात, राज्यपालाकडे 200 नुसार राज्य विधिमंडळाची विधेयक येतात. जेव्हा ह्यांच्याकडे संसदेची किंवा राज्य विधिमंडळाची विधेयक येतील तेव्हा ह्या दोघांनीही 3 महिन्याच्या आत त्या ठिकाणी डिसिजन घेतला पाहिजे. अर्थातच मित्रांनो हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे. कलम 111 घ्या किंवा कलम 200 घ्या, राष्ट्रपती असतील किंवा अनुक्रमे राज्यपाल असतील यांनी विधेयकांना किती कालावधीमध्ये संमती द्यावी तर या बाबतीमध्ये कुठेही मित्रांनो संविधानामध्ये तरतुदी नाहीत. आता द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी 14 प्रश्न कलम 143 चा वापर करून सुप्रीम कोर्टाकडे विचारले होते, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कलम 200 होता. तर त्या ठिकाणी राज्यपालांच्या विधेयकांना संमती देण्याच्या अधिकारावरती मर्यादा घालता येतात का, हा सुप्रीम कोर्टाचा मित्रांनो एक महत्वाचा सल्ला त्या ठिकाणी राष्ट्रपतींना हवा होता आणि त्या ठिकाणी निगेटिव्ह मत सुप्रीम कोर्टाने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर कलम 143 चा स्रोत कुठून घेतलं तर ऑब्व्हियसली ते कॅनडाकडून घेतलं. तर या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला माहिती असणं मित्रांनो गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, कलम 111, कलम 200, 201, 201 नुसार त्या ठिकाणी राज्याच्या विधेयकांसंदर्भात राष्ट्रपतीला कशा पद्धतीने पावर मिळतात, काय होतं हे सगळं, किंवा राज्यपाल कोणती विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवतात, सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या मित्रांनो. उद्याचा एक दिवस आहे अजून आपल्याकडे. जे बी पारदीवाला आणि आर महादेवानंद यांच्या खंडपीठानं हा जजमेंट दिलेला होता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो राष्ट्रपतीच्या सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न त्या ठिकाणी कलम 143 चा वापर केलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या सल्लागार अधिकार क्षेत्राचा वापर केला, राष्ट्रपतीच्या सल्लागार अधिकार क्षेत्राचा ठिकाणी वापर केलेला आहे आणि त्या ठिकाणी 14 प्रश्न. आणि या 14 प्रश्नामध्ये जर प्रामुख्याने कुठली कलम असेल तर कलम 200 असेल. मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की कलम 200 नुसार राज्यपालाकडे 4 पर्याय आहेत राज्याच्या विधेयकांना संमती देण्यासंदर्भात. आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की बाबा त्या ठिकाणी राज्यपालांनी विधेयकांना संमती देण्यासाठी काही कालमर्यादा टाकता येते का, तर त्या संदर्भामध्ये कलम 200 आहे. 361 कलमामध्ये अगेन राष्ट्रपती राज्यपाल यांना कायदे मित्रांनो कामकाज विषयक पावर दिलेले आहेत. तर त्या कामकाज विषयक पावर मध्ये काय आपल्याला हस्तक्षेप करता येतोय का. 201 आताच तुम्हाला सांगितलं की राज्याच्या विधेयकांना मान्यता देण्यासंदर्भात राष्ट्रपतीचे अधिकार आहेत, किंवा कलम 143 किंवा कलम 142 ते सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे की संपूर्ण न्याय प्रस्थापित करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी पावर्स आहेत. या सगळ्या कलमामध्ये बदल करता येतोय का, या सगळ्या कलमामध्ये काही कालमर्यादा घालून राष्ट्रपती राज्यपालांच्या या ठिकाणी विधेयकांना संमती देण्याबाबतचे अधिकार बांधून टाकता येतात का,
तर या संदर्भामध्ये मित्रांनो चर्चा झाली होती. आणि म्हणून मित्रांनो कलम 111 असतील, 200 असतील, 201 नुसार असतील, या अनुषंगाने किंवा राष्ट्रपतीचे वेटो पॉवर, राज्यपालाचे वेटो पॉवर, ऍब्सोल्यूट, पॉकेट, सस्पेन्सिव्ह, आजपर्यंतची उदाहरणं, या सगळ्याच्या अनुषंगाने मित्रांनो उद्याच्या राज्यसेवेला आणि पुढे जाऊन कंबाईनला सुद्धा प्रश्न येणं अपेक्षित आहे. म्हणजे हे सगळं करून ठेवा, हे सगळं करून ठेवा. उद्याचा एक दिवस तुमच्याकडे आहे, याच्यावरती नजर घालून ठेवा मित्रांनो. महानिवेदी बघा, महानिवेदी, महाधिवक्ता याच्यावरती राज्यसेवेला प्रश्न येत नाहीत, पण कंबाईनला हमखास प्रश्न येतोय. आता नुकताच मित्रांनो आर व्यंकटरमणी यांची नियुक्ती देशाच्या महान्यायवादीपदी झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यसेवेला जरी प्रश्न आला नाही किंवा जरी उद्या राज्यसेवेला प्रश्न आला तरी कंबाईनला तरी या ठिकाणी प्रश्न येणं अपेक्षित आहे. 76 कलम महान्यायवाद्याचा आहे, कलम 165 कलम महाधिवक्त्याचा आहे. त्यामुळे महान्यायवादी, महाधिवक्ता राज्यसेवेला जरी हॉट टॉपिक नसला तरी उद्या कंबाईनला जाऊन त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. याचा अर्थ राज्यसेवेला प्रश्न येणार नाही असा नाही, पण चर्चेत आहे. तर महान्यायवादी, महाधिवक्ता व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचा. कळतं मी काय म्हणतो? संसद मित्रांनो, संसदेच्या रिलेटेड राज्यसेवेला बरेचसे मुद्दे येणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचा संसदीय विशेषाधिकार मित्रांनो, कलम 105. मित्रांनो जर तुम्ही लोकसभेमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी आता अलीकडच्या काळामध्ये सोनिया गांधी असतील किंवा ते तिकडे अपक्ष खासदार पप्पू यादव असतील, यांच्यावरती मित्रांनो संसदीय विशेषाधिकाराच्या भंगासंदर्भात लोकसभा, राज्यसभेमध्ये मित्रांनो नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संसदीय विशेषाधिकार कलम 105 नुसार जे आहे, संसदेची सदस्य, सभागृह, समित्या, महान्यायवादी, महाधिवक्ता राज्यामध्ये किंवा मंत्री, या सगळ्यांना जे संसदीय विशेषाधिकार आहेत, मग सामूहिक असतील, वैयक्तिक असतील, मॅक्झिमम प्रश्न वैयक्तिक विशेषाधिकारावर येतील. अधिवेशनाच्या अगोदर 40 दिवस, अधिवेशनाच्या नंतर 40 दिवस, दिवाणी प्रकरणामध्ये अपील करता येत नाही. अर्थातच फौजदारी किंवा प्रतिबंधात्मक मध्ये तुम्ही अटक करू शकता. ज्युरी सर्व्हिसेस पासून मुक्तता आहे किंवा अधिवेशन काळामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी ज्युरी सर्व्हिसेस म्हणजेच काय तर पुरावा, साक्ष द्यायला बोलवणं अधिवेशन काळामध्ये किंवा सभागृहामध्ये, समितीमध्ये काही वक्तव्य केलं, मतदान केलं म्हणून जे काही मिळणारं संरक्षण आहे, जे वैयक्तिक विशेषाधिकाराचा भाग आहे, हे सगळ्या गोष्टी मित्रांनो परीक्षेला येणं अपेक्षित आहे. तर या सगळ्या गोष्टी संसदीय विशेषाधिकाराच्या संदर्भामध्ये करा. मित्रांनो संसद सदस्याची अपात्रता कलम 101. मित्रांनो एक आत्ताच पंजाब मधले खासदार आहेत, तर ते काही काळ सध्या तुरुंगवासामध्ये आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की जर तुम्ही सलग 60 दिवसापेक्षा जास्त काळ सभागृहाच्या बैठकाला गेला नाही तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द होतं. आणि त्या ठिकाणी मित्रांनो अधिवेशनाला जाण्याची परवानगी त्या ठिकाणी त्यांनी मागितलेली होती पंजाबचे खासदार, जेणेकरून त्यांची अपात्रता मित्रांनो कलम 101 नुसार वाचेल. तर अपात्रतेचे मार्ग कलम 101 नुसार जागा रिक्त होणं, ज्याच्यामध्ये सगळ्यात हॉट आहे दुहेरी जागा रिक्त होणं, ज्याच्यामध्ये 1 नंबर आहे मित्रांनो दुहेरी सदस्यत्व. काय आहे? दुहेरी सदस्यत्व सगळ्यात महत्वाचं आहे. तर दुहेरी सदस्यत्वामध्ये 4 गोष्टी आहेत, त्याही लक्षात ठेवा. तर आता सध्या तामिळनाडूमध्ये विजय सर असतील ते 2 ठिकाणावर निवडून आले होते, राहुल गांधी 2 ठिकाणावर निवडून आले होते. कुठली एक जागा सोडली पाहिजे, लोकसभा राज्यसभेमध्ये कुठली एक जागा सोडली पाहिजे, संसद राज्य विधिमंडळामध्ये कुठली जागा सोडली पाहिजे, 2 सभागृहाच्या एका जागेवरती, एका सभागृहाच्या 2 जागेवरती निवडून आला, कुठली जागा सोडली पाहिजे. दुहेरी सदस्यत्व व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. कळतंय? मतदारसंघाचं परिसीमन हे सगळ्यात हॉट टॉपिक आहे. आजपर्यंत जे 4 कायदे झालेले आहेत मित्रांनो मतदारसंघ परिसीमनाच्या बाबतीमध्ये, ते व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. मित्रांनो बघा आतापर्यंत सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल बघा, 1952 ला पहिला कायदा झाला, त्यानंतर मित्रांनो 1963 ला दुसरा कायदा झाला, त्यानंतर मित्रांनो 1972 ला दुसरा कायदा झाला, त्यानंतर 2002 ला मित्रांनो 4था कायदा झाला. बघा यासाठी 1951 ची जनगणना, 1961 ची जनगणना, 1971 ची जनगणना आणि 2001 ची जनगणना झाली होती. मित्रांनो 1952 साली मित्रांनो कायदा झाला, पण आयोग कधी स्थापन झाला? मित्रांनो 1952 लाच त्या ठिकाणी आयोग स्थापन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 1952 लाच आयोग स्थापन झाला. त्यानंतर हा 1962 म्हणतो ना, तर 1963 साली आयोग स्थापन झाला, हा 1973 साली आयोग स्थापन झाला. मित्रांनो हा 2002 सालीच आयोग त्या ठिकाणी स्थापन झाला. शेवटच्या आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती कुलदीप सिंग. मित्रांनो 1971चं जे काही परिसीमन आहे तर ते 1971चं परिसीमन मित्रांनो जागा वाटप आणि मतदारसंघ या दोन्हीसाठी आहे, हे तुम्हाला माहिती असेल. मित्रांनो जागा ज्या आहेत तर त्या सध्याच्या लोकसभा, राज्याच्या विधानसभेच्या जागा ह्या 1971च्या जनगणनेच्या आधारे आहेत. मात्र मित्रांनो लोकसभा, विधानसभा यांचे जे मतदारसंघ आहेत तर ते 2001च्या जनगणनेच्या आधारे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो 84वी आणि 87व्या घटनादुरुस्तीने असं सांगितलेलं आहे
की मित्रांनो जागा वाटप हे 1971 नंतर डायरेक्ट 2026 नंतरच्या जनगणनेच्या आधारे होईल. मित्रांनो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. 42व्या अमेंडमेंट नुसार 71 नंतर सन 2000 पर्यंत दिलेली स्थगिती, 84व्या आणि 27व्या अमेंडमेंटनं सन 2026 पर्यंत दिलेली स्थगिती, या सगळ्या गोष्टी मित्रांनो परिसीमनाचा भाग आहेत. तर एक परिसीमन एकदा व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. आरक्षण, मग आरक्षणामध्ये 330, 331, 332, 333, 334 कळतंय. त्यानंतर मित्रांनो 330, 330 ए, 332 ए, 334 ए ही सगळी कलम रिझर्वेशनच्या संदर्भात करून ठेवायचे. मित्रांनो संसदेचे अधिवेशन कलम 85 नुसार सध्या संसदेची एका वर्षात 2 अधिवेशनं झाली पाहिजेत असं तरतूद आहे. पण YSR काँग्रेसचे जे काही सदस्य आहेत तर त्यांनी हवामान बदलामुळे पार्लमेंटची 2 अधिवेशनं वर्षातली 2 अधिवेशनं दक्षिण भारतामध्ये घेतली पाहिजेत अशी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या संदर्भातल्या संकल्पना, प्रोरोगेशन, अडजर्नमेंट, सिनेडाय किंवा लोकसभेचं विसर्जन, डिझोल्युशन याचा कामकाजावर होणारा परिणाम, लोकसभेचे विसर्जन झाल्यानंतर कुठली विधेयकं रद्द होतात, कुठली विधेयकं कायम राहतात, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो लोकसभेच्या अनुषंगाने करायचं आहे. लोकसभा विसर्जनाच्या संदर्भात व्यपगत होणारी विधेयकं, व्यपगत न होणारी विधेयकं हे सगळं करायचं आहे. फायनान्शियल कमिटीज, मित्रांनो फायनान्शियल कमिटी चर्चेत आहेत ज्याच्यामध्ये लोकलेखा समिती, लोकांतर समिती, उपक्रम समिती व्यवस्थित पद्धतीने करून टाका मित्रांनो, हे सगळं चर्चेत आहे. त्यानंतर मित्रांनो अविश्वास प्रस्ताव बघा, राज्यसभेचे पूर्वी जगदीप धनखड होते, त्यांच्यावरती सुद्धा पहिल्यांदा अविश्वास प्रस्ताव आला होता मित्रांनो. त्यानंतर ओम बिर्ला साहेबांवरती सुद्धा अविश्वास प्रस्ताव आला होता. त्याचं कलम, अविश्वास प्रस्ताव कसा पारित होतो, त्याची प्रक्रिया, प्रभावी बहुमत काय असतं, किती दिवसाची नोटीस, 14 दिवसाची नोटीस, लोकसभेच्या 50 सदस्यांचा सभापतींच्या बाबतीत पाठिंबा, राज्यसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीचा कुठलाही पाठिंबा नाही, दोघांमध्ये काय फरक आहे, दोघांचा कलम काय सगळ्या गोष्टी, अविश्वास मग तो राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा येऊन करणं अपेक्षित आहे. तर हा अविश्वास प्रस्ताव करून ठेवा मित्रांनो. 2024च्या लोकसभेच्या डेटा आलेले आहेत कालच्या मित्रांनो. मेन्सला त्या ठिकाणी प्रश्न विचारला बघा, 2024च्या डेटावरती लोकसभेचा प्रश्न विचारलेला आहे. तर हा डेटा नुकताच प्रकाशित झालेला आहे मित्रांनो. राज्यसभेवर नुकतीच 4 राष्ट्रपती नॉमिनेटेड लोकांची निवड झालेली आहे. तर ह्या सगळ्या अनुषंगाने एखादा प्रश्न तुम्हाला त्याकडे बनणं अपेक्षित आहे. त्यामुळे संसदेच्या अनुषंगाने सगळे पॉइंट्स करून ठेवा मित्रांनो. न्यायव्यवस्था मित्रांनो, आता 53वे सरन्यायाधीश आलेले आहेत बघा, सूर्यकांत. त्याच्या अगोदर गवई साहेब होते, 52वे सरन्यायाधीश, त्यांची जागा सरन्यायाधीशांनी घेतलेले आहेत. मग सरन्यायाधीशाची नियुक्ती कशी होते, सेवा ज्येष्ठता निकष आहे. मग सेवा ज्येष्ठता 1973ला गडावली गेली, 77ला गडावली गेली. मग 92ला सुप्रीम कोर्टाचा 93ला सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आला की सरन्यायाधीशपदी येणारी व्यक्ती हे सेवा ज्येष्ठता निकषाच्याच आधारे आले पाहिजे. पहिल्यांदा रे, नंतर यमयू बेग यांची सेवा ज्येष्ठता डावली गेलेली आहे. तर मग सरन्यायाधीशाची नियुक्ती कशी होते ते महत्वाचं आहे. कॉलेजियमच्या बाबतीमध्ये मित्रांनो 1982, 1993, 1998 मित्रांनो हे सुप्रीम कोर्टाचे 3 खटले. तर पहिल्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये काय सांगितलं, दुसऱ्या खटल्यामध्ये काय सांगितलं, तिसऱ्या खटल्यामध्ये काय सांगितलं. त्यानंतर नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनच्या बाबतीमध्ये 99वी अमेंडमेंट का रद्द झाली. तर हे सुद्धा सगळे पॉइंट्स करून ठेवा, कारण न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या बाबतीतलं जे कॉलेजियम आहे त्याच्यावरती सुद्धा खूप चर्चा होत आहे. हे सदोष आहे, याच्यामध्ये दुरुस्ती करा, याच्यात बदल करा, अशी मागणी या ठिकाणी जोर धरते मित्रांनो. न्यायाधीशांना पदावर दूर करणं बघा मित्रांनो, 124(4) हे सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत असेल, 217 सब+2 हायकोर्टाच्या बाबतीत असेल मित्रांनो. सध्या अलाहाबाद असेल, दिल्ली असतील किंवा दक्षिण भारतामध्ये एक हायकोर्ट असेल मित्रांनो, 3 ते 4 ठिकाणी न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या बाबतीतली प्रक्रिया चालू करण्यात आलेली होती मित्रांनो. काही न्यायाधीशांनी राजीनामे दिल्यामुळे ती प्रक्रिया स्टॉप झालेली आहे. पण न्यायाधीशांना पदावर दूर करायची प्रक्रिया परीक्षेला विचारली जाऊ शकते मित्रांनो. न्यायाधीशांना पदावर दूर करायची प्रक्रिया ह्या 2 कलमा अन्वये देण्यात आलेल्या आहेत. दोघांनाही सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, या न्यायाधीशांना पदावर दूर करायची प्रक्रिया सारखी आहे. कारण गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता, तुम्ही लोकसभा असेल, राज्यसभा असेल, कुठेही ठराव पारित करू शकता. लोकसभेत मांडायचं असेल 100 खासदारांचा पाठिंबा लागतो, राज्यसभेत मांडायचं असेल 50 खासदारांचा पाठिंबा लागतो. लोकसभा, राज्यसभा हे जे पीठासन अधिकारी यांना एक विशेष अधिकार दिलाय, ठराव स्वीकारू शकतात किंवा ठराव नाकारू शकतात. ठराव स्वीकारला तर आरोपांची चौकशी होते, ज्याच्यामध्ये 3 न्यायाधीश असतात, सरन्यायाधीश, हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश किंवा एक निष्णात कायदेपंडित त्याच्यामध्ये असतो. आरोपांची चौकशी होते. न्यायाधीश जर दोषी आढळले तर संसदेचे दोन्ही सभागृह विशेष बहुमताने ठराव पारित करतात, राष्ट्रपती अंतिम आदेश काढतात आणि अशा पद्धतीने न्यायाधीश पदावरून दूर होतात. सगळं करून ठेवायचं आहे. कळतंय मी काय म्हणतो ते, कळतंय का? तर हे न्यायाधीशांना पदावरून दूर करा, सगळं करा, कॉलेजियम करा. तर सगळ्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा सुद्धा खूप
जास्त चर्चेमध्ये आहेत. कळतंय? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. न्यायाधीशांच्या पात्रता, कार्यकाळ किंवा त्यांना पदावरून दूर करणं, या सगळ्याच्या अनुषंगाने मित्रांनो एखादा प्रश्न हिट होऊ शकतो उभ्या राज्यसेवेला. कळतंय? त्यानंतर इतर गोष्टी काय काय आहेत मित्रांनो? इतर गोष्टीमध्ये बघा, सध्या आपला जो जलवाद कायदा आहे 1956चा, तर त्याच्यामध्ये सुधारणा करणं प्रस्तावित आहे. त्यानंतर मित्रांनो महादाई जलवाद कर्नाटक आणि गोवा, पेरियर जलवाद तमिळनाडू आणि कर्नाटक, हे जलवाद खूप जास्त चर्चेमध्ये आहेत. त्याच्यामुळं कलम 262 इथं हिट होऊ शकतो. कलम 262 नुसार सुप्रीम कोर्टाला या ठिकाणी वगळण्यात येऊन मित्रांनो या ठिकाणी लवाद कायदा करण्याचा अधिकार मित्रांनो संसदेला दिलाय. संसदेला मग या ठिकाणी नदी बोर्ड कायदा 1956, लवाद कायदा 1956 असे मित्रांनो 2 कायदे त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत स्थापन केलेली लवाद, त्याच्या प्रक्रिया सगळं इत्यंभूत करून ठेवा. कळतं मी काय म्हणते? त्यामुळे 262 वरती या ठिकाणी प्रश्न हिट होऊ शकतो. मित्रांनो कलम 21 बघा राहिलं होतं इथं म्हणून मी पुढे टाकलं. कलम 21 इच्छा मरण. जसा तुम्हाला राईट टू लाईफ चा अधिकार आहे तसा तुम्हाला राईट टू सन्मानानं मरण्याचा सुद्धा अधिकार आहे. कळतंय? त्यामुळे इच्छा मरणाच्या बाबतीमध्ये आपली आयपीसी काय म्हणते बघा, आपल्याकडे ऍक्टिव्ह इच्छा मरणाला परवानगी नाही, परंतु पॅसिव्ह इच्छा मरणाला आपल्याला परवानगी आहे. पॅसिव्ह इच्छा मरण काय, ऍक्टिव्ह इच्छा मरण काय, परत व्हॉलेंटरी असेल किंवा त्याच्यामध्ये पण भरपूर काही प्रकार आहेत मित्रांनो. तर सध्या हरीश राणा प्रकरण असेल तर 13-14 वर्षापासून काहीतरी हे बाळ किंवा हा जो मुलगा आहे तर तो कोमामध्ये होता. तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनं याला निष्क्रिय इच्छा मरणाला मित्रांनो त्या ठिकाणी परवानगी दिली आहे. मग इच्छा मरणाच्या संदर्भात कलम 21च्या बाबतीत काय तरतुदी आहेत तर कलम 21 तुम्हाला सन्मानानं मरण्याचा अधिकार देतोय. मित्रांनो त्या ठिकाणी इच्छा मरण म्हणजे काय तर मित्रांनो जर तुम्ही खूप दुर्धर आजारानं ग्रस्त आहात, तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय, तो आजार कधीही बरा होणार नाहीये, पण अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो स्वतःहून व्हॉलेंटरी त्या ठिकाणी मित्रांनो स्वेच्छा मरण मित्रांनो तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीची इच्छा मरणाच्या बाबतीत प्रोव्हिजन आहे. यापूर्वीची प्रकरण कॉमन लॉज विरुद्ध भारतीय संघ हे 2018चं प्रकरण आहे. इथं सन्मानानं मरणं हा तुमच्या कलम 21 मधील हक्क असेल सांगितलं. त्याच्या अगोदरच मित्रांनो अरुणा शानभरात प्रकरण असेल, इथं निष्क्रिय इच्छा मरणाला मित्रांनो परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे कलम 21च्या संदर्भामध्ये मित्रांनो खूप जास्त चर्चा आहे. तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार दिलाय, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी कलम 21च्या अनुषंगाने विचारल्या जाण्याची अपेक्षा आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो अजून काही पॉईंट्स तुम्हाला मी सांगतो बघा, अजून काय पॉईंट्स आहेत मित्रांनो. खूप वेळ झालाय बघा, 32 मिनिटाचं लेक्चर या ठिकाणी झालंय. अजून काय पॉईंट्स आहे बघा मित्रांनो. लडाखच्या अनुषंगाने लडाखचा समावेश 6व्या अनुसूचीमध्ये करा अशी मागणी होत आहे मित्रांनो. 6व्या अनुसूचीमध्ये मित्रांनो आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, त्रिपुरा आहे, ही राज्य 6व्या अनुसूचीमध्ये आहेतच. तर लडाखचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करा मित्रांनो. सोनम वांगचुक यांच्यावरती रासुका कायदा लावला होता. मग रासुका कायदा कुठल्या सूचीमध्ये आहे असा तुम्हाला मागे प्रश्न विचारलेला आहे. मग त्या संदर्भामध्ये 244 सब क्लॉज 1 हे कलम सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. तर ही सगळी कलम मित्रांनो त्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो काही आयोग मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आयोग राज्यसभेला खूप जास्त हिट होत आहेत. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन हे करायचं मित्रांनो. त्यानंतर युपीसी करायचं मित्रांनो. युपीसी सध्या स्वतःचा शताब्दी वर्ष सेलिब्रेट करताय, त्यामुळे युपीसी वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, नीती आयोग मित्रांनो, दक्षता आयोग, माहिती आयोग हे करणं गरजेचं आहे. बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल वगैरे वगैरे वगैरे. ओके, हा काय राहतंय का बघा. हा लोकपाल लोकायुक्त स्वतःचं ब्रीद वाक्य बदललेलं आहे. लोकपाल आणि लोकायुक्त हे सगळ्या चर्चेमध्ये याचा अध्यक्ष बदललेला आहे. कोण शताब्दी वर्ष सेलिब्रेट करताय, काय 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 हे सगळ्या महत्वाच्या संस्था आहेत. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, नीती आयोग, दक्षता आयोग, माहिती आयोग, लोकपाल आणि लोकायुक्त. उद्या राज्यसेवेला ह्यातली एखादी संस्था हिट होऊ शकते. व्यवस्थित पद्धतीने करा. कळतं मी काय म्हणते ती. अजून तुम्हाला काही पॉईंट्स देऊ का तर अजून बघा मित्रांनो, अजून जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रगीत ह्याचा वाद मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. वंदे मातरम आपला 150वा वर्धापन दिन सेलिब्रेट करते मित्रांनो. वंदे मातरम आपला 150वा वर्धापन दिन सेलिब्रेट करताय. तर वंदे मातरम मध्ये इतिहासाच्या अनुषंगाने प्रश्न येणं अपेक्षित आहे. आपल्या संविधान सभेमध्ये कधी ते पारित झालं वंदे मातरम, राष्ट्रगीत, राष्ट्रगान हे कधी पारित झालं, कधी स्वीकृत केलं. संविधान सभेच्या इतर कार्यामध्ये हे आहे.
राष्ट्रगीताच्या संदर्भामध्ये आहे, राष्ट्रगानाच्या संदर्भामध्ये आहे. मे 1949, 22 जुलै 1947, 24 जानेवारी 1950. मित्रांनो ह्याच्या 3 डेट्स आहे, यातली 22 जुलै 1947 ही डेट्स महत्वाची आहे, इथं लागू होते. त्याच्या अगोदर मे 1949 आहे, त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 आहे. ह्या 3 डेट्स लक्षात ठेवा. कळतंय का? अजून मित्रांनो झालं तर हे नीट करा. नालसा संस्था पण इथं आहे, नालसा नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987, त्याला मित्रांनो वैधानिक दर्जा आहे. ओके. हा, त्यानंतर मित्रांनो 8वी अनुसूची, 8वी अनुसूची मित्रांनो, 8वी अनुसूची, 8वी अनुसूची, 8व्या अनुसूचीमध्ये मिझो भाषा जी आहे, मिझो भाषा, तर तिचा समावेश करण्याच्या संदर्भात मध्ये ठराव पारित झालेला आहे. मित्रांनो 8व्या अनुसूचीमध्ये 14 भाषा होत्या, सध्या 22 भाषा आहेत. मग त्या ठिकाणी 21वी अमेंडमेंट, 71वी अमेंडमेंट, 92वी अमेंडमेंट, 21 ने 1 टाकली, 71 ने 3 टाकल्या, 42 ने 92 ने 4 टाकल्या. हिथं सिंधी आहे, हिथं कोकणी आहे, मणिपुरी, नेपाळ आहे, बोडो, डोगरी, मैथली, संताळी आहे. तर ह्या सगळ्या भाषा मित्रांनो करून ठेवा. त्यानंतर अभिजात भाषा, अभिजात भाषा सध्याच्या 11 आहेत, जुन्या 6, नव्या 5, हे सगळ्या करून ठेवा. एखादा प्रश्न उद्या राज्यसभेला हिट होऊ शकतो. त्याचे निकष कधी सुरुवात झाली? 2004 ला. निकष कधी आले? 2006 ला. सगळ्या अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये करून ठेवा. एखादा प्रश्न परीक्षेला विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कळतंय मी काय म्हणतो ती? तर हे सगळं झालेलं आहे. अजून काय राहिलंय का मित्रांनो? मी सगळं जवळपास 17 महिन्याचं चालू घडामोडी चाळून मला जे चर्चेत वाटलं तर ते मी या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला होता. मित्रांनो मी काल या ठिकाणी हे टाकलं होतं बघा. ह्यात काय राहतंय का बघा. धार्मिक स्वातंत्र्य हक्क आपण कव्हर केलं, संसद अधिवेशन कव्हर केलीच, पीठासन अधिकारी कव्हर केलीच, राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग कव्हर केला, केंद्रीय लोकशाही कव्हर केला, केंद्रीय निवडणूक आयोग कव्हर केला. बघा राष्ट्रगीत आणि वंदे मातरम मी तुम्हाला ह्याच्यावर लक्ष द्यायला सांगितलं, सामान्य कायद्यावर लक्ष द्यायला सांगितलं, संसद राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकारावर लक्ष द्यायला सांगितलं, संसद सदस्य राज्य विधिमंडळ सदस्य अपात्रतेवर लक्ष द्यायला सांगितलं, लोकपाल लोकायुक्तावरती लक्ष द्यायला सांगितलं, संसद राज्य विधिमंडळाच्या परिसीमनावर लक्ष द्यायला सांगितलं. काल 36 पॉईंट्स मी टाकले होते ना, ते बघा त्यातले कव्हर झालेत का? न्यायाधीशांना पदावर दूर करण्यामध्ये सांगितलं, दुहेरी नागरिकत्वामध्ये सांगितलं, राष्ट्रपती राज्यपाल यांचे कलम 111, 200, 201 नुसार अधिकारामध्ये बोललोच. मित्रांनो हे राहिलं बघा केंद्र राज्य संबंध आढावा. मित्रांनो सध्या तमिळनाडू गव्हर्नमेंटनं, कुठल्या गव्हर्नमेंटनं? तमिळनाडू गव्हर्नमेंटनं केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी न्यायमूर्ती जोसेफ कुरियन समितीची स्थापना केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मग मित्रांनो आतापर्यंत केंद्र राज्य संबंधासाठी तमिळनाडू गव्हर्नमेंटने यापूर्वी राज्य मन्नार समितीची स्थापना केली होती. राज्य मन्नार समितीचे डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार असतील, PC चंद्र रेड्डी असतील, हे 2 सदस्य, आणि मित्रांनो जे काही मुदलियार असतील तर ते अध्यक्ष. तर हे लक्षात ठेवा. वेस्ट बेंगॉल डिक्लेरेशन असेल, आनंदपूर साहिब ठराव असेल, कळतंय का मी काय म्हणतो ते? त्यानंतर सरकारी आयोग असेल, पंचायत असेल, हे सगळं करून ठेवण्याचा प्रयत्न करा ना. त्यानंतर सरन्यायाधीशाच्या बाबतीमध्ये मी सांगितलं कलम 19, कलम 21 महत्वाचे आहेत. कलम 262 नदी जलवाद ते महत्वाचं आहे. कलम 143 तेही महत्वाचं आहे. मित्रांनो कलम 3 तेही जास्त महत्वाचं आहे. मी आता सांगितलं नीती आयोग, उद्देश पत्रिका, वित्तीय समित्या, भाषिक पुनर्रचना, महानिवादी महाधिवक्ता, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग, राज्यांचं नाव बदलणं, अगेन कलम 3, 130 घटना दुरुस्ती विधेयक, 131, 129 इमर्जन्सी सुटला. मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणीला 25 जून 1975 ला जी राष्ट्रीय आणीबाणी लावली त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम, राष्ट्रीय आणीबाणीची कारण, राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा, आतापर्यंतच्या राष्ट्रीय आणीबाणी, संसदेची संमती, कालावधी, त्याच्यात वेगवेगळ्या झालेल्या घटना दुसऱ्या, त्याचे केंद्राचे संबंधावरले परिणाम, त्याचे लोकसभा विधानसभेच्या कार्यकाळावरले परिणाम, त्याच्या मूलभूत हक्कावरले परिणाम सगळे करून ठेवा. 3 प्रकारच्या आणीबाणी, भाग 18, 352 ते 307, 1935 कायदा हा त्याचा स्रोत असेल. सगळं करून ठेवा. इमर्जन्सीच्या बाबतीमध्ये चर्चेला येऊ शकतं. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश, मी तुम्हाला सांगितलं केंद्रशासित प्रदेशामध्ये कलम 240 हिट होऊ शकतं. राजभाषा करून ठेवा. मी आता सांगितलं 8व्या परिशिष्टामध्ये मिझो भाषेचा समावेश करा अशी मागणी होते. तर केंद्रशासित प्रदेश मी दिलेलाच आहे. तर हे सगळे पॉइंट्स आहेत. कुठला पॉइंट विसरतोय का बघा. मी सगळे मित्रांनो हे बघा मागचे 4 दिवस झालं मी अभ्यास करत होतो, पण मला काही ना काही कारणामुळे हे बघा एवढे पॉइंट्स मी लिहून काढले. हे बघा हे सगळे पॉइंट्स आहेत. हे सगळे पॉइंट्स लिहून काढून मित्रांनो हे सगळे पॉइंट्स मी बनवलेले होते. आपल्या पॉलिटिबाय समाधान कोकटे हे टाकलंच आहे. आज म्हणजे कालच मला घ्यायचं होतं पण लाईफ नसल्यामुळे मला घेता आलं नाही. त्यानंतर 2-3 दिवस झाले मी अभ्यास करतोय. बाकी मित्रांनो वन डे बॅच होती आपली.
कळतंय? ह्या सगळ्या व्यस्त शेड्यूल मध्ये मला घेता आलं नाही. आपल्या ऑफलाईनच्या सध्या 2-3 बॅचेस चालू आहेत, रेकॉर्डिंग चालू आहेत, टेस्ट सिरीज चालू आहेत, नवीन प्लॅन आपलं पुस्तक येत आहे 5-6 दिवसामध्ये, त्याचं काम सुरू आहे, किती कामं सुरू आहेत. कळतंय? त्याच्यामुळे वेळ मिळत नव्हता. मित्रांनो कंबाईन साठी ताकदीनं अजून 1-2 व्हिडिओ बनवेल. मित्रांनो राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांची माफी मागतो, मला वेळेवर देता आलं नाही. मी उद्या पण म्हणजे आज शनिवारी सुद्धा मी दिवसा व्हिडिओ घेतला असता, पण आता शनिवारी माझं मित्रांनो सकाळी 11 वाजता दौंड नानवीज या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी माझं संविधान व पोलीस प्रशासन या विषयावरती माझं तिथं मित्रांनो कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे. मी प्रमुख व्याख्याता म्हणून तिथे जातोय, त्यामुळे माझा आज शनिवारचा दिवस तिथे जाणारच आहे. संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा जास्त काही बोलता येणार नाही. ओके, कारण उद्या लगेच रविवारी 31 तारखेला तुम्ही पेपरला जाणार. पण जाण्याच्या पूर्वी एकदा हे सगळं बघून ठेवा. हा जो काही चार्ट आहे, हा चार्ट मी टेलिग्रामला चॅनलला टाकलेलाच आहे. ओके, रात्री 12:40 झालेत, 1ला लगेच अपलोड करून टाकतो. दिवसा व्हिडिओ बघून कुठले पॉईंट्स राहिलेत का, कुठले पॉईंट्स मिस झालेत का हे बघून घ्या. ओके मित्रांनो, या ठिकाणी इथंच थांबतोय, भेटूयात उद्या. पण आता इथनं पुढे राज्यसेवेसाठी 31 तारीखच आहे. आता इथनं पुढे मी कंबाईन साठी आपल्या युट्यूब चॅनलला भेटत राहणार आहे. सगळ्या मित्रांनो जय हिंद. मित्रांनो ऑल द बेस्ट. व्यवस्थित पेपर सोडवा. राज्यसेवेच्या बाबतीत उद्या संध्याकाळी काही गोष्टींना मी लाईव्ह येईलच, 4-5 वाजता उद्या लाईव्ह येईलच. ओके चलो, बाय बाय मित्रांनो, टेक केअर सर्वांनी, गुड नाईट.